गेल्या कित्येक वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे। वेळोवेळी समाज बांधवांनी अनेक वेळा आंदोलन केले, उपोषण केले आहे, निवेदने दिली आहेत, मात्र सरकार अजूनही दखल घ्यायला तयार नाहीये। 2014 साली माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी धनगर समाजाला शब्द दिला होता की आमचं सरकार आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ। मात्र 10 वर्ष उलटूनही सरकार धनगरांचे आरक्षणाचा प्रश्न अजूनही मार्गी लावत नाही। त्यामुळे आज मोताळा आणि बुलढाणा रस्त्यावरती मोताळ्याच्या रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। येणाऱ्या काळात जर समजा धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू केले नाही तर महाराष्ट्रामध्ये इथून आमचा सरकारला इशारा आहे, महाराष्ट्रामध्ये एकही मंत्र्याला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही। तालुका या तालुक्यामध्ये आज धनगर समाज आरक्षणासाठी या रस्त्यावर उतरलेला आहे। कारण धनगर समाज हा एक साधा भोळा असून यांचा कोणी वापर करू शकतो, पण न्याय अजून मिळू शकत नाही। कारण या जनतेला माझं हे म्हणणं आहे की आम्ही एक भला भुटका समाज असून आमच्यावर कोणता तरी बारंबार अन्याय होत आहे, पण न्याय मिळत नाही। कारण या गोष्टीला धनगर समाज हा जागरूक असा होईल की याचा अंत पाहिला जात नाही। कारण सूर्यामध्ये आग आहे, चंद्राला डाग आहे। हा धनगर समाज आज एक एक ठिकाणी धनगर समाजाचा उतरलेला एक एक वाघ आहे असं या ठिकाणी मी बोलतो। आणि सरकारला माझं निवेदन आहे की यांनी तात्काळ या गोष्टीची काहीतरी पाठपुरावा करा अशी मी विनंती करतो। आणि माझे 2 शब्द संपतो। जय हिंद।